तर मित्रांनो, कॉन्स्टेबल मंजू मालिकेच्या येणाऱ्या पुढील प्रोमोमध्ये आता आपल्याला असं पाहायला मिळतंय की सत्याने भटजींना आता घरी बोलावलेलं असतं. त्याला ना लग्नाचा मुहूर्त काढायचा असतो. त्यामुळे सत्याने भटजींना घरी बोलावलेलं असतं. पण मम्मी साहेबने भटजींना पैसे दिलेले असतात आणि धमकीसुद्धा दिलेली असते आणि तुम्ही तिथे घरी येऊन त्या मंजूची कुंडली एकदम जुळवायची नाही आणि काहीतरी असं वाईट सांगायचं, असं मम्मी साहेबांनी त्या भटजींना धमकी दिलेली असते. नाहीतर तुमचं काही खरं नाही असं म्हटलेलं असतं. त्यामुळे भटजी आता खूप घाबरलेले असतात. तेव्हा आता सत्या भटजींना विचारत असतो आणि सत्या आता ती कुंडली मंजूची कुंडली आता भटजींना दाखवतो आणि मुहूर्त कधी काढायचा असं विचारतो. त्यावर आता भटजी म्हणू लागतात. भटजी जरा ती कुंडली पाहिल्यासारखं करतात. ते जाम भिलेले असतात. मम्मीसाहेब पुढेच असते. तर आता भटजी सत्याला म्हणू लागतो, मुलगीच्या तर कुंडलीमध्ये दोष आहे आणि हिचं जर तुमच्याबरोबर लग्न झालं ना तर तुमच्या जीवाला धोका आहे आणि 1 वर्ष तर असा कोणताही मुहूर्त नाही आहे. त्यामुळे काहीच होऊ शकत नाही. तर इकडे आता सत्या म्हणू लागतो की भटजी ते काही पण मला सांगू नका. मी लग्न करणार आहे म्हणजे ह्या मुलीशीच लग्न करणार आहे. तुम्ही ना फक्त मला सांगा की हा जो दोष आहे तो आपण कशाप्रकारे दूर करू शकतो. पण एक लक्षात ठेवा, मला ह्याच मुलीबरोबर लग्न करायचं आहे. तर आता भटजी म्हणू लागतात, यावर काहीसुद्धा उपाय नाही आहे. या मुलगीबरोबर लग्न न करणे हेच तुमच्यासाठी फायद्याचं आहे. बघा काय होतं. तर इकडे भटजी आता निघून जातात. तर इकडे सत्या मात्र आता विचारामध्ये पडतो. पण इकडे मम्मी साहेबला मात्र जाम आनंद झालेला असतो. सगळं काही तिच्या प्लॅननुसार झालेलं असतं. त्यानंतर पुढच्या सीनमध्ये आता आपण पाहतोय मम्मी साहेब बाहेर पाळण्यावरती बसलेली असते आणि सत्या पण तिथे असतो आणि आता भटजींनी सांगितल्यामुळे सत्याला खूप टेन्शन आलेलं असतं. मम्मी साहेब म्हणू लागते की तुझ्या जीवाला धोका असेल ना तर मी हे लग्न होऊच देणार नाही. मला ना सत्या तुझी खूप काळजी आहे. तर तू एकदा विचार कर. तेव्हा सत्य म्हणू लागतो, अगं मम्मी, त्या भटजींच्या म्हणण्यानुसार सगळं काही असं होणार आहे का? आणि त्यांनी जर सांगितले म्हणून मी मग वाघमाऱ्यांबरोबर लग्न करायला नको का? तूच सांग. हे बघ मम्मी, माझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि मी त्यांच्याशिवाय जगू शकत नाही. मला ना त्यांच्याबरोबरच लग्न करायचं आहे. आणि राहिली गोष्ट त्या दोषाची, त्यावर काय उपाय आहे का हे मी शोधूनच काढणार आहे. मात्र इकडे मम्मी साहेबला मात्र आता खूप टेन्शन येतं. त्यानंतर आता पुढे आपण पाहतोय मंजूने आता मस्तपैकी नऊवारी साडी घातलेली असते आणि ती आपल्या आरशासमोर येते आणि ती स्वतःशीच बोलू लागते, कशी दिसते मी? आत्ता शोभते ना मी सुर्व्यांच्या घरची सून, मिसेस सुर्वे. तर मित्रांनो, मंजू आता सत्याबरोबर लग्नाचं स्वप्न पाहत आहे. पण तिकडे मम्मी साहेबने तर आता या दोघांच्यामध्ये अडथळा निर्माण केलेला आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या पुढील भाग पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे.